नमस्कार. केंद्र शासनाने ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा याच्यासाठी मनरेगा नावाची योजना आणली होती. आता ह्याच मनरेगा योजनेचं नवीन नाव करण्याचं केंद्र शासनाने 12 डिसेंबर 2025 रोजी त्याच योजनेचं नवीन नाव तयार केलं. त्याविषयी आज आपण बोलणार आहे. मग बघा, मनरेगा योजनेचं महात्मा गांधीचे नाव केंद्र शासनाने बदललेलं आहे आणि मग जुनं नाव काय होतं, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजना. आता नवीन नाव केंद्र शासनाने दिलं पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना आणि हाच निर्णय केंद्र शासनाने 12 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला. आणि निर्णय जाहीर करताना त्या रोजगार हमीचे जो काही वार्षिक कामाचे दिवस होते याच्यामध्ये सुद्धा केंद्र शासनाने बदल केलेला आहे. जुने कामाचे दिवस होते 100 आणि सध्या आता दिवस किती असणार आहे, 125 दिवस. मग आता जेव्हा 2005 साली कायदा आणून 2006 ला ही योजना केंद्र शासनाने लागू केली, तेव्हा या योजनेमध्ये काय काय तरतूद होत्या हे आता आपण पुढे बघणार आहे. मग बघा, मनरेगा योजना कायदा झाला 2005 ला आणि तो लागू झाला 2 फेब्रुवारी 2006 ला. परंतु पूर्ण भारतामध्ये तोच कायदा, तीच योजना 1 एप्रिल 2008 पासून सुरू झाली आणि गांधीजींचे नाव तिला 2 ऑक्टोबर 2009 रोजी देण्यात आलं. आता याच्यामध्ये तरतूद काय काय होती, ग्रामीण भागातील प्रति कुटुंबामध्ये कमीत कमी एका व्यक्तीला 100 दिवस काम मिळेल हे त्यावेळी होतं. सध्या आता ते काम किती होणार आहे, 100 वरून 125 वरती गेलेलं आहे. आणि मागणी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रोजगार मिळवून देणे आणि घरापासून कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावरती हे काम आपल्याला मनरेगा योजनेमार्फत मिळत असायचं. आणि जर 15 दिवसाच्या आत जर आपल्याला काम मिळालं नाही तर आपल्याला आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीमधून आपल्याला बेरोजगारी भत्ता देखील मिळत असायचा. अशाच नवनवीन माहितीसाठी सह्याद्री करिअर अकॅडमी सिन्नर या युट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्रामचं पेज असेल, याला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.